हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, तुम्ही हे बघू शकत असाल की हे कमळासन सध्या यूट्यूबवर खूप व्हायरल होते हे कमळासन। तर आणि आता सध्या गौरी गणपतीचे दिवस आहेत, सणावारांचे दिवस आहेत, त्यासाठी हे लागणारं कमळासन तुम्हाला जर बनवण्यासाठी शिकायचं असेल घरी बसून तर त्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तर तो संपूर्ण पाहायचा आहे, कुठेही स्किप करायचं नाही। घरात असलेल्या ब्लाउज पीस पासून कसं बनवायचं, घरात असलेल्या साहित्यापासून सगळं मी कसं बनवायचं हे तुम्हाला सांगणार आहे। काहीही नाही आणलं, फक्त लेस जरी आणली तरी तुम्ही बनवू शकता घरातल्या घरात अगदी कमी किमतीमध्ये। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर इथे बघू शकता मी इथे ग्रीन कलरचा कपडा घेतलेला आहे अस्तरसाठी आणि वरती जो आहे तर तो सॅटिनचा कपडा घेतलेला आहे। त्याच्यानंतर इथे मी पाकळी तयार करून घेतलेली आहे। उंची आहे 6 इंच आणि रुंदी आहे 4 इंच आणि अशा प्रकारे पाकळीचा आकार दिलेला आहे। आणि अशाच पाकळ्या मी केशरी कलरच्या बनवून घेतलेल्या आहेत। तुम्ही लाल बनवू शकता, गुलाबी कलरचा ब्लाउज पीस असेल तर गुलाबी बनवू शकता किंवा कुठल्याही कलरमध्ये तुम्ही या ज्या पाकळ्या आहेत तर त्या बनवू शकता। तर खूप अतिशय सुंदर दिसतं कोणत्याही कलरचं। तर हे बघा 2 पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 2 पाकळ्या मी एकावर एक ठेवून अशा प्रकारे साइडनं संपूर्ण असं मी स्टिच करून घेते। तर याच्यामध्ये तुम्हाला कॅनव्हास घालायचा असेल तर तुम्ही कॅनव्हास सुद्धा टाकू शकता। मी इथे प्लेन बनवलेला आहे। कॅनव्हास टाकल्याच्या नंतर पाकळ्या ज्या आहेत तर त्या आहे अशाच टाईटमध्ये राहतात। तर इथे मी बघा सगळे जे आहेत तर त्या पाकळ्या स्टिच करून घेतल्यात गोल अशा आकारामध्ये, जसा आकार कट केलाय तशा। आणि साइडनं सुद्धा कट करून घेते, छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत आपल्याला। आता कट्स मारून घेतल्याच्या नंतर पलटी मारून घ्यायच्या आहेत पाकळ्या ज्या आहेत तर त्या आपल्याला। आता हे सगळ्या पाकळ्या ज्या आहेत तर त्या मी पलटी मारून घेतलेल्या आहेत आणि एखादी टोकाची वस्तू म्हणजे पेन वगैरे घ्यायची आहे आणि सगळं असं टोक काढून घ्यायचं आहे पाकळ्यांचं। तर सगळ्या पाकळ्या मी त्यांचे टोक वगैरे व्यवस्थित काढून घेतलेले। वाटलंच तर तुम्ही इस्त्रीही मारू शकता। आता याच्यामध्ये मी काहीही घातले नाही कॅनव्हास वगैरे, त्यामुळे थोडंसं असं सुळसुळीत होतात, परंतु कॅनव्हास वगैरे घातलेलं ते सुद्धा मी कमळासन तुम्हाला दाखवणार आहे। दुसरी व्हाईट आणि रेड कलरचं बनवलेलं आहे कॅनव्हास वापरून आणि दोन्ही म्हणजे तुमच्या लक्षात येईल कॅनव्हास वापरलेला आणि न कॅनव्हास वापरलेलं। तर इथे बघू शकता सगळ्या पाकळ्या मी इस्त्री मारून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या पाकळ्यांना जे आहे ते अशा प्रकारे हे बघा स्टिच मारून घ्यायचे खालच्या बाजूने आणि एकच अशी चुनी पाडायची आहे। एकच चुनी पाडल्यामुळे त्यामुळे काय होतं, पाकळीचा आकार थोडासा असा म्हणजे असा पाकळीसारखा दिसतो। सगळ्या ज्या आहेत तर त्या आपण इथं पाकळ्यांना चुन्या पाडून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे एक्स्ट्राचं कापड कट करून सगळ्या पाकळ्या अशा सुट्ट्या सुट्ट्या करून घेतलेल्या आहेत। कट करून घ्यायचा आहे दोरा आणि फिनिशिंग सहित आपल्याला अशा प्रकारे एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे। आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं, हे बघा हे जे ग्रीन कलरचं जे खाली आपण कापड जोडणार आहोत तर त्या कापडासाठी हे बघा 7.5 म्हणजे 15 इंच लांबी 15 इंच रुंदी असं कापड काढून घेतलेलं आहे चौकोन। आणि त्याच्यानंतर मी आपलं जे मेन सॅटिनचं आहे सॅटिनवरती मी हे कापड आता पूर्ण अटॅच करून घेत आहे। जर तुमच्याकडे सॅटिनचं नसेल, दोन्ही सारखेच असतील तर एका कपडाला असं अटॅच करून घ्यायचं। मग या ठिकाणी तुम्ही फोमसुद्धा वापरू शकता आणि फोम नसेल किंवा हे नसेल तर ही पिशवीसुद्धा म्हणजे आपण जी पिशवी असती शॉपिंग बॅग तीही वापरू शकता। तर त्याच्यानंतर हे बघा 2 ते 2.5 इंच थोडंसं मध्ये सोडलेलं आहे मी आणि आता संपूर्ण अस्तर तेवढं आपल्याला उलट बाजूने शिवून घ्यायचं आहे। आता अस्तर उलट बाजूने शिवून घेऊन हे बघा एक्स्ट्राचं जे आहे तर ते कट मारून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे चौकोन आहेत तिथं त्या चौकोनाच्या तिथं त्रिकोणाच्या तिथं आपल्याला कट मारून घ्यायचं आहे। त्यामुळे व्यवस्थित असं आपल्याला कोणे जे आहेत तर ते निघून येतील। तर तिथं 2 ते 2.5 इंच ठेवलेलं होतं अस्तर आणि मेन फॅब्रिकमध्ये, तर तिथून आपल्याला अशा प्रकारे बाहेर काढून घ्यायचं आहे आपलं मेन फॅब्रिक ते। आता त्याच्यानंतर हे वरून आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे आणि इथे लेस लावून घ्यायची आहे। आता इथे मी गोल्डन कलरची लेस वापरते, तुम्ही मल्टी कलरची वापरू शकता, आणखीन डिझायनर लेससुद्धा इथं वापरू शकता।
जेवढी डिझायनर वापराल तेवढी छान. त्याच्यानंतर याचा मध्य काढून घ्यायचा आहे. लेस किती 10 ते 20 रुपयाची लेस आणू शकताय तुम्ही आणि 10 ते 15 रुपयामध्ये बाकीचं साहित्य घरचं वापरून तुम्ही छान असं कमळासन बनवू शकता. तर इथे 2 प्लेट घेतलेल्या आहेत. त्यातली एक छोटी प्लेट अशा प्रकारे मी पालती करून ठेवली आहे आणि गोल असा आकार काढून घेतलेला आहे आणि जी मोठी प्लेट आहे ती साईडला ठेवलेली आहे बघा. आता मोठ्या प्लेटने बघा केशरी कलरच्या पाकळ्या आहेत, त्यामुळे मी इथे केशरी कलरचा कपडा घेतलेला आहे. तुम्ही कॉन्ट्रास्टही घेऊ शकता, काही हरकत नाही. त्यानंतर नॉन ओव्हन घेतलेला आहे. नॉन ओव्हनच्या जागी तुम्ही शॉपिंग बॅगही घेऊ शकता किंवा फोमही घेऊ शकता. तर नॉन ओव्हनवरती मोठ्या प्लेटने मी सर्कल काढून घेतलेला आहे आणि बघा इथं थोडंसं आता 2 इंचावरती 2 ते 2.5 इंचावरती सोडून आपल्याला टिप अशी गोल आकारात टिप मारून घ्यायची आहे. सर्कलमध्ये टिप मारून घ्यायची आणि एक्स्ट्राचं कापड कट करून आपल्याला छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत. छोटे छोटे कट्स मारून आपल्याला सुलट बाजू करून घ्यायची आहे. अगदी घरात असलेल्या साहित्यात बनणारं हे कमळासन आहे. आता इथं गोल असे छोटे छोटे कट्स मारून घेतले तर आपण जिथून शिलाई मारली त्याच्या अलीकडून आणि हे बघा सुलट असं करून घेतलेलं आहे. व्यवस्थित सुलट करून घ्यायचं आहे एखाद्या टोकाच्या वस्तूने गोल अशा आकारानेच आणि जिथून आपण हे ओपन होतं तिथं आपल्याला अशा प्रकारे पॅक करून घ्यायचे, म्हणजे शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने आता इथे शिलाई मारून घ्यायची आहे. व्यवस्थित अशी शिलाई मारून जो ओपन भाग होता तर तो बंद करून घेतलेला आहे. याच्यावरती सुद्धा तुम्ही इस्त्री मारून घेऊ शकताय. आता त्याच्यानंतर हा ग्रीन कलरचा चौकोन कपडा घेतलेला आहे आणि या गोलावरती अशा प्रकारे आपल्याला पाकळ्या ठेवायच्या आहेत आणि पाकळ्यावरून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. जसा गोल आहे तसाच आपल्याला पाकळ्या ठेवून घ्यायच्या आहेत. एकदम चिटकून चिटकून मी पाकळ्या ठेवते. तर इथे बघा सगळ्या पाकळ्या एकेरी आपण जॉईंट करून घ्यायचं, म्हणजे गोल आकारामध्ये जॉईंट करून घ्यायच्या जेवढ्या बसतील तेवढ्या. आता आपण 7 पाकळ्यांचं किंवा 6 पाकळ्यांचं किंवा 5 पाकळ्यांचं आपल्या मनावर जेवढ्या पाकळ्यांचं करू वाटेल तेवढ्या पाकळ्यांचं आपण मोठं छोटं करू शकतो. त्याच्यानंतर बघा हे बघा हे एक राऊंड पूर्ण करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर 2 पाकळ्यांच्या मध्ये मी तिसरी पाकळी लावते बघा. वरती एक पाकळी, ह्या 2 पाकळ्या खाली आणि त्याच्या मध्यावरती दुसरी पाकळी अशा प्रकारे अटॅच करून घ्यायचं. तर हा अशा प्रकारे आपला गोल असा तयार झालेला आहे पाकळ्यांचा, म्हणजे फुलासारखा आकार इथं आलेला आहे. तर ह्या सगळ्या पाकळ्या लावून झालेल्या आहेत. सावकाश अशा गोल पाकळ्या लावून घ्यायच्या आहेत. तर आता याच्यानंतर आपण जो गोल बनवलेला होता, सर्कल बनवलेला, तो सर्कल मी इथे ठेवून घेते आणि सर्कल ठेवून घेतल्याच्या नंतर आपल्याला लेस सहित सर्कल अटॅच करायचं. म्हणजे आता इथं सर्कल एक टिप मारून घेते. जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही इथं मध्यावरती पिन लावूनही घेऊ शकता टाचणी आणि मग सर्कल जॉईंट करू शकता. आता लगेच इथं मी लेस जॉईंट करते. तर मैत्रिणींनो लेस जॉईंट करते तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा, जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आणि आपल्या चॅनलवरती बरेच सारे व्हिडिओज असतात, वेगवेगळ्या DIYs असतात, वेगवेगळ्या छोट्या छोट्या कपड्यांपासून बनवलेली DIY असतात. ब्लाऊज कटिंग, स्टिचिंग, पेपर कटिंग, साड्यांपासून बनणारे ड्रेसेस यांचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर बघा हे पाकळ्या ज्या आहेत तर त्या उभ्या राहण्यासाठी आपण खालच्या बाजूने सध्या आहे तर ती पट्टी निघालेली आहे जॉईंट करायची. तर हे बघा पूर्ण मी असा राऊंड मोजून घेते अगोदर इंच पट्टीने आणि आता इंचपट्टीने किती आलेला आहे गोल राऊंड अशा प्रकारे बघा. इथं मी इंचपट्टी धरलेली आहे. तर छान अशा पाकळ्या ज्या आहेत तर त्या आपल्या उभ्या राहिलेल्या आहेत. तर इथं राऊंड पूर्ण आलेला आहे 24 इंचाचा आणि 24 इंचाचा राऊंड आल्यामुळं मी इथं घेते बघा 25, जवळजवळ 25 इंच आपल्याला रुंदीचं कॅनव्हास घ्यायचं आहे, म्हणजे पट्टीचं कॅनव्हास आपण जे कॉलरमध्ये वगैरे वापरतो सलवारमध्ये ते कॅनव्हास घेतलेला आहे मी. इथं बरेच जण आता कॅनची पट्टी वापरतायत. मग आता आपल्याकडे जर कॅनची पट्टी नसेल तर ही कॉलरची पट्टी वापरू शकता. कॉलरची पट्टी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही शॉपिंग बॅगमध्ये घालू शकता. मी सुरुवातीला ब्लॅक कलरचं दाखवलेलं होतं बघा कापड तुम्हाला छोटंसं पट्टी टाईप, तर ते सुद्धा तुम्ही इथं वापरू शकता किंवा शॉपिंग बॅग आपल्या घरात भरपूर सारे असतात तेही वापरू शकता. तर हे बघा अशा प्रकारे मी जे
कॅनव्हास होतं तर ते जोडून घेतलं. त्याच्यानंतर इथं आपल्याला एक टिप मारून घ्यायची आणि पलटी करायचं कॅनव्हास आणि इकडच्या बाजूने सुद्धा फोल्ड करायचं, डबल फोल्ड करायचं आणि डबल फोल्ड करतच आपल्याला संपूर्ण पट्टी जी आहे तर ती स्टिच करून घ्यायची आहे. अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी छान असं कमळ आसन बनवू शकता. यामध्ये सिंगल लेअरचं, डबल लेअरचं, त्याच्यानंतर लेस लावून, पाकळ्यांना लेस लावून वेगवेगळ्या प्रकारचे किंवा वेगवेगळ्या कलरचे कमळासन तुम्ही घरच्या घरी बनवू शकता किंवा हे बनवून कमळासन तुम्ही सेलही करू शकता. घरच्या घरी छान असा बिझनेस तुम्ही उभारू शकता. घरातली कामं आवरून सुद्धा आपण हा बिझनेस करू शकतो. तर यासाठीच माझा प्रयत्न असतो की असे छोटे मोठे DIYs तुमच्यासोबत शेअर करावे. आणि जर ब्लाऊज स्टिच करत असाल तर ब्लाऊज शिवून उरलेल्या तुकड्यांपासून सुद्धा छान छान अशा आपण आयडियाज बनवत असतो. तर इथे बघू शकता. त्यानंतर मी इथं टच बटन घेतलेला आहे. जर तुमच्याकडे टच बटन नसेल तर तुम्ही इथं वेलक्रोही वापरू शकता. वेलक्रो सहज दुकानात कुठलेही आपण जे टेलरिंग मटेरियल घेतो तिथं वेलक्रो मिळतं किंवा अशा प्रकारचे टच बटन मिळतात. हे टच बटन आपण ब्लाऊजसाठी वापरतो. तर इथे बघा पट्टी तयार झालेली आहे आणि अशा प्रकारे आता इथं आपल्याला संपूर्ण पाकळ्यांच्या खालून घ्यायची आहे आणि हे जे टच बटन आहे तर ते इथं अटॅच करून घ्यायचं आहे. आता टच बटन अटॅच केल्याच्या नंतर बघा पाकळ्या ज्या खाली होत्या संपूर्ण तर त्या छान अशा उभ्या राहतात. तर यामध्ये छान असं कळस ठेवून आपण डेकोरेशन करू शकता. मार्गशीर्ष महिन्यात छान असं कळस ठेवून आपण पूजा करतो देवीची, त्यावेळेला वापरात येतं. त्याच्यानंतर दसऱ्याच्या वेळेस येतं. आता गौरी गणपतीला सुद्धा येतं. खूप वेगवेगळ्या प्रकारात आपण याचा उपयोग करू शकतो. मी इथं गणपती बाप्पा ठेवून दाखवलेले आहे तुम्हाला आणि सुंदर असं कमळासन आपलं तयार झालेलं आहे मैत्रिणींनो. आणि सध्या हे कमळासन यूट्यूबवरती खूप व्हायरल झालेलं आहे. हे बघू शकता सिंगल पाकळीचं कमळासन आहे. केशरी कलरमध्ये बनवलेलं कमळासन आहे. सिंगल पाकळी, डबल पाकळी यामध्ये भरपूर सारे प्रकारचे कमळासन तुम्हाला बघायला मिळतील. खूप वेगवेगळ्या प्रकारात. आता हे सुद्धा इथं लाल कलरचं आहे सिंगल पाकळीचं. तर तुम्हाला इथं गुलाबी कलर दिसत असेल परंतु हा लाल कलर आहे ॲक्च्युअलमध्ये. तर हे सिंगल पाकळीचं आहे. त्याच्यानंतर इथं बघू शकता डबल पाकळीचं पण आहे आणि सिंगल पाकळीचं पण आहे. वेगवेगळ्या प्रकारात डेकोरेशन मी इथं करून दाखवलेलं आहे. तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ बनवेल त्यांना पण उपयोगी होतील आणि त्यासुद्धा घरात बसून करू शकतील. तर मैत्रिणींनो वेळात वेळ काढून माझे व्हिडिओज पाहताय, छान असा प्रतिसाद देताय त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू.